भगवान सिद्धेश्वराच्या आश्रम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 212 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे संचित कर्म. आणि कितवा नहि देहभृता शक्यम त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी सत्यागिस्त्यभिधीयते. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकाचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे देह अभिमान. नहि देहभृता शक्यम त्यक्तुं कर्माण्यशेषतः. बरोबर हा श्लोक चालू. यस्तु कर्मफल त्यागी सत्यागित्य विधीयते. आपण कर्म करता काल पाहिलं वरच्या ओव्यामध्ये. बंधन करतात कर्म तेही पाहिलं. आणि आता 11वा श्लोक चाललेला आहे हे बरोबर आहे. नहि देहभृता शक्यम. काल 10वा झाला. 10व्यावरच्या ओव्या झाल्या काल. आणि आज 11व्या श्लोकावर खूण आहे. गीतार्थ असा आहे की देह धारण करणाऱ्या देहाभिमानी जो पुरुष आहे, देहत धारण सगळेच करतात आणि बहुअंशाने देहाचा अभिमानही असतो. तसा जर विचार केला तर अभिमान कशाचाच धरता येत नाही.
आपलं जे आहे त्याचा अभिमान, याचा धरीला अभिमान करीला आपुले जतन. याचा महाराज म्हणतात याचा धरीला अभिमान. काय अभिमान धरलं महाराज? धन्यामी जन्म आलो दास विठोबाचे झालो. याचा धरीला अभिमान करीला आपुले जतन. याचा जर अभिमान धरला तर मोक्ष प्राप्त होईल आणि बाकीच्याचा अभिमान धरला तर नरकाला जावं. आपलं नाहीच ना काही. आता इथं देहावर चालले. देह आपला आहे का? देह आपला नाही आहे हे अगदी नक्की लक्षात ठेवा. देह मी नाही आणि देह माझाही हो नाही हे नक्की लक्षात ठेवा. देह हा पंचाचा आणलेला आहे उष्णा. देह हा पाचाचा आणलेला उसणा. पंचमहाभूताचा देह. पंचमहाभूत त्याच्यात पृथ्वी पाणी अग्नी वारा आणि आकाश चार तत्वाचा फायदा मिळतो आपल्याला. पण पृथ्वी तत्वाचा मिळत नाही. कारण आता सगळीकडे डांबरी रोड झाले, सिमेंटचे रोड झाले, घरदार सिमेंट काँक्रीटचेच आहे, फरशा आहे. माती कुठे आहे? मातीवर ते म्हणतात रोज अर्धा तास का होईना मातीत चाला. चप्पल घालणे बिना चपलाचं मातीवर चाललं म्हणजे ऊर्जा मिळते. मातीतून एक शक्ती मिळते. पृथ्वी तत्व मिळत नाही आपल्याला. म्हणून देह हा पंचमहाभूताचा आहे. देह धारण करणारे आपण आहोत. देह आपला नाही, देहाला धारण केले आपण. मग देहाचा अभिमान कशाला घ्यायचा? तुला माहित नाही मी कसा आहे, आता तू कसा आहे माहिती आहे. सारख्या नाचणारच आहे ना. सारख्या का म्हटलो मी? नाशिवंत देह नासेला हा जाणा कार्य स्मराणा राम राणा. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा देह कसा आहे? नासका सडका आहे का नाही? सडका देह उगा आपलं चाललंय चाललंय. मी आज तरी एक असं वाचलं की सांगू का तुम्हाला? सांगतो. आपण गॅसवर स्वयंपाक करतो, ठीक आहे, काही लावेलाची गोष्ट आहे. आपण आता काही शेगड्या कोळसे वापरू शकत नाही. पण कमीत कमी तो जो गॅसचा जाळ आहे त्या जाळावर ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, पापड्या, पापड, कांदा, वांग, मकाचं कणीस हे भाजून आहे. त्या जाळावर, त्या जाळात विष आहे. त्याने घशाचा आणि नंतर आतड्याचा कॅन्सर होतो. विनंती आहे त्याची, दाखवेल मी तुम्हाला, आहे माझ्या मोबाईलमध्ये. भारत गॅसवाल्याने विनंती करून करून 3दा विनंती केली त्या की तुम्ही त्या काही इलाज तव्यावर काय त्याला काही इलाज. भाकरी तव्यावर भाजा, उलटी भाकरी सुद्धा जाळावर भाजू नका. जाळ हा विषारी आहे, त्याच्यावर यावर काहीच भाजायचं नाही. ठीक आहे, भाकरी कशी भाजाय? तव्यावर भाजा, दोन्ही बाजू. पापड भाजू नका, पापडी भाजू नका, वांग भाजू नका. काही लोक बटाटे भाजून खातात वांग्यासारखे, ते भाजू नका. मकाचं कणिक भाजू नका. ज्वारी बाजरीची भाकरी भाजू नका. आणि मरणाला आमंत्रण देऊ. मरायचं तर सगळ्यालाच आहे, पण वेळशीर मरा.
मधीच मरू नका. त्याच्याकरता हे पथ्य जास्तीत जास्त सांभाळण्याचा प्रयत्न करा अशी त्यांनी 3 वेळेस विनंती केलेली आहे. असं देहाचा विचार चालतात आणि हाही देहाचाच विचार आहे. कळलं का तुम्हाला? लक्षात राहिलं का? हां. मग पृथ्वी तत्व आपल्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. हा देह जास्तीत जास्त कुणाचा आहे? पृथ्वीचा. सगळे तत्व निघून जातात. जलतत्व जातात, अग्नितत्व जातात, वायू तत्व जातात, आकाशही जातात. माहिती आहे ना 4 तत्व कसे जातात? जलतत्व गेलं की प्रेताच्या ठिकाणी रक्तमूत्र काही नसतं. जलतत्व संपलं. नंतर अंग गार पडतं, अग्नितत्व गेलं. नंतर श्वास बंद पडतो, वायू तत्व गेलं. नंतर चहा जर पाजायला गेलं तर इकडून जातो. का जातो तसं? आकाश तत्व. आकाश पोकळी आहे त्या शरीरामध्ये, म्हणून ते आपल्याला सगळं खातो पितो आपण. आकाश तत्व गेलं की सगळं समजतं. कळलं का तुम्हाला? हे 5 तत्व आहेत. पण विशेष करून हे 4ही जातात, पृथ्वी तत्व जात नाही. कहत कबीरा सुन भाई साध, मिट्टी में मिट्टी मिलाई. शेवटी काय राहतं खाली? 4 तत्व निघून गेली. मग त्याला नाव आहे पार्थिव. काय म्हणतात त्याला? पार्थिव म्हणजे पृथ्वीचा भाग. आणि शेवटी तो पृथ्वीमध्ये विलीन होतो. आता अभिमान कोणाचा घेता? माझ्यासारखा कोणीच नाही, मी असा आहे, मी तसं. कोण तू? तुला कोण विचारतं? घाल पुसणं आणि गिधाड खायला कोण विचारतं? काय? देहाचा अभिमान नाही घ्यायचा. घराचा घ्यायचा का? घर तर मातीच आहे. गाडीचा घ्यायचा का? गाडी लोखंडाची. कशाचा अभिमान घेता? पोराचा? पोरग बायकोच आहे. कोणाचा अभिमान घेता? कोणाचाही अभिमान घ्यायचा. तुमचे असतील कोणी तुमचे पोरं, पण बहुतेक पोरं कुणाचे होतात? अगं माझ्या बाईला, तुला मी पाहिलं, तू माझी देवी, मी तुझा भोप्या. कळलं का? जयदेव जयदेव जय माझी बायको, आणि तू सांगशील ते मी ऐकू. आईच नाही बघा. आईला किंमतही नाही. अरे तुझ्याकरता एवढे कष्ट केले, काय उपकार केलास? काय उपकार तसं तू केलास? तू काय केलंस? बायकोने केला का उपकार? याच्या मूर्खा. तिच्या पोटी जन्माला का? सासऱ्याच्या पोटी तिच्या पोटी. या असली आवडत निर्माण झाली. त्या आईलाही मानत नाही, बापालाही मानत नाही. ते बायकोच्या पाया पडते रोज आणि तिची सेवा करते रोज. मी काय सांगते लक्षात ठेवा. अभिमान कशाचा घेता? काय तुमचा आहे? तुमचा काही असेल अनुभव तर झाकूनच ठेवा. झाकली मग 1.25 लाख, सोडली तर होईल फुकट. लोकांना सांगू नये, आपल्या घरातच ठेवत जाऊ. माझी सुना असेल, माझी काही तुम्ही वाव्या गावू नका तिला. सगळ्या त्या जाती सगळ्या सारख्याच आहेत, त्यात काही फरक नाही. तुम्हाला आई आई म्हटली म्हणजे तुम्ही तिची आई होऊ शकत नाही. लक्षात. हे ऊपर तो खूप बने अंदर के राम जाणे, हे वरवर आहे. आज अशी क्वचित लाखात कोटीत एखादी सून मिळते आई बाबासारखी प्रेम करणार. नाही तर बहुतेक ह्या अशा सगळ्या आवडणारी निर्माण झाल्या. हायब्रिड काय म्हणतात त्याला? हायब्रिड. कुलवंत नाही. खानदानी जे असतात ते मात्र सासू सासऱ्यावर आईपेक्षा वडिलापेक्षा प्रेम करतात. त्या खानदानी आहेत, त्यांच्यावर संस्कार असतात चांगले आई वडिलांचे. ह्या खानदानी नसतात, ह्या भेळ असते यांच्यामध्ये. म्हणून ह्या चांगल्या झालेल्या, म्हणून त्या आईबापाला सासू सासऱ्याला मोज म्हणतात. बाबा आई गोड होतात.
देह नाही देहवता शक्यम चक्तुम कर्माण्य शेषतः. म्हणून देवीचा भरवसा नाही, गोप्याचाही नसत नाही, लक्षात ठेव. आणि देहाचाही भरवसा नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. कोणता दिवस कसा उगवेल आणि कोणत्या वेळी आपला श्वास बंद पडेल, काही गॅरंटी. क्या जीवन की पकडियास हातो में लिया नाही तेरा घास. हातातला घास तोंडात घालू याची सुद्धा गॅरंटी हो नाही. लक्षात ठेव, कशाचीच गॅरंटी नाही. म्हणून जेवढं सांभाळता येईल तेवढं सांभाळण्याचे प्रयत्न करा. जेवढं जमेल तेवढं, होता येईल तेवढं. मला वाटतं सगळ्यांनी आनंदात राहावं. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. कोणालाही दुःख होऊ नये, सर्व आनंदात राहावे. शेवटी प्रभूची इच्छा. आणि होता होईल तेवढं आपण सांभाळण्याचा प्रयत्न करावा, पथ्याने राहावं. म्हणजे आपण जास्तीत जास्त या मनुष्य देहाचा आनंद घेतल्याशिवाय राहणार. या मनुष्य देहाचा आनंद आहे भक्ती. या मनुष्य देहाचा आनंद आहे ब्रह्मानंद. या मनुष्य देहाचा आनंद आहे आत्मानंद. चहानंद नाही. म्हणून म्हटलं या श्लोकामध्ये नाही देहवता शक्यम त्यक्तुम कर्माण्य शेषतः. कर्म फल त्याग सत्यागित्य विधेयते. तेव्हा म्हणून देहाभिमान नाही. देहाभिमानी जे असतात ते सर्वथा कर्माचा त्याग करू शकत नाही. ज्यांच्या ठिकाणी देहाचा अभिमान आहे ते कर्माचाही अभिमान बाळगतात. आणि अभिमानाचं फळ फार वाईट आहे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. अभिमान हा नेहमी नरकाने. सोडा 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 अभिमान हरीचे नाम मुखाने ध्याना या मुखाने राम म्हणाने. अभिमान रावणाने केला त्याने सीतेची पळवून नेले. रामाने सोडिला बाण घेतला प्राण या मुखाने राम म्हणाना. सोडा 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 अभिमान हरीचे नाम मुखाने ध्याना या मुखाने राम म्हणाना. अभिमान नाही घ्यायचा. कशाचाच घ्यायला तुमचं काहीच नाही. का जरी तुम्ही घर बांधलं असेल तर तुमचे नाही आहे. तुम्ही त्याचा जीर्णोद्धार केला पण तुम्ही केलाच नाही. काय म्हणणे इंजिनियरने केला, तुम्ही नाही केला. तुम्ही विटा पाहिल्या, सिमेंट लावलं का, स्लॅब टाकला का, लोखंड वाहिलं का, तुम्ही काय केलं? आणि केलं तरी तुमचं आहे का ते? तुमचं काहीच नाही ना. उगं सुनाला पोरांना अभिमान झाडलं, मी हे घर बांधलं, मी हे घर बांधलं, मी घर. तू काय बांधलंस? तुझं घर तिकडे कळलं का? तुझं घर कुठे? म्हणून अभिमान नाही. आणि अभिमान घेणाऱ्याकडं कर्म निष्काम नाही होत. ते कर्माचा अभिमान घेतातच, कर्माच्या फलाची इच्छा करतातच. लक्षात ठेवा काय सूक्ष्म विषय चाललेला आहे. आणि कशा करता सांगतायत भगवान आणि कुणाला सांगतायत हे सगळं लक्षात असू दे. मी जरी तुम्हाला बरं वाटावं म्हणून अर्जुनाला सांगतो भगवान असं म्हणत असलं नको तुम्हाला राग यायला. काही विषय तर चांगला येत नाही.
काही तुम्हाला लागेल असा विषय येतो म्हणून नको तुम्हाला काही वाटायला. म्हणून मी म्हणत असतो तुम्ही काही त्याची काळजी करू नका. भगवान अर्जुनला सांगतात पण भगवान अर्जुनला सांगत नाही. अर्जुनाचे व्याजे निमित्त करून श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडले जगाचे. हे जगा करताय मग जगाच्या वेगळे का आपण म्हणजे आपल्या करता आहे हे लक्षात असू द्या. मी सांगत असतो की तुम्हाला बरं वाटावं म्हणून म्हणतो. अर्जुनाला सांगतात बाबा तुम्ही काही लावून घेऊ करू नका. म्हणून ज्याला देहाचा अभिमान आहे त्याला कर्माचा त्याग होणं शक्य नाहीये. ज्याला कर्माचा त्याग होत नाही त्याला जन्म मरण कधीच संपणार चुकणार नाहीये. कारण कर्मफलाचा त्याग जो करतो त्याला त्यागी असला आणि जो कर्मफलाचा त्याग करतो याच देही हेच डोळा भोग मुक्तीचा सोहळा. याच देहामध्ये सोहळा आहे. माणसाचे किती सोहळे असतात? 2 सोहळे. एक घ्यायला पैसा आहे. मौली म्हणतात जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया. 2 सोहळे आहेत. सोहळे आहेत हे लक्षात ठेवा. मरण हे दुःख नव्हे. मरण हे सोहळा आहे. जीर्ण टाकायचे नवीन घ्यायचे. वासांचे जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराने विहाय जीर्ण अन्याने संयाती नवाने देते. मरायचं ठरलं तर 6 महिने अगोदर कळतं. 6 महिन्यापासून सावध राहा. उद्या मी तुम्हाला सगळं सांगेल काय काय लक्षात ठेवायचं. काय पहिली गोष्ट लक्षात ठेवा आरशात तोंड दिसलं नाही की समजायचं रामकृष्ण हरी मान. इथून भाग आरशात दिसत नाही मरणाच्या वेळेला. ते किती महिन्याचे काय तुम्ही करून सांगेल तुम्हाला तेवढं लक्षात असू द्या आणि त्याप्रमाणे चाला. म्हणजे गुंतायची कुठं पाळी येणार नाही. अरे एवढे 6 महिने राहिले आपला आता घाई काय निदान नाही आता तरी करा नामाची माहिती. म्हणून त्यागी तो आहे जो कर्मफलाचा त्याग करतो आणि जो कर्मफलाचा त्याग करतो त्याला याच देहामध्ये मोक्ष प्राप्त. याच देहा शंकराचा अशाचा अभिमान घेत नाही. फक्त एकाचाच अभिमान घेतो. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता आणि कापे काम मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा केला राज्यभार. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम एक धरिडा चित्ती आम्ही रखुमाईचा पती. एक तत्व नाम दृढ नाही म्हणा मग हरिशी करुणा. तुम्ही जर खंडोबाला पडाले भैरवाला पडाले यल्लम्माला मल्लम्माला पडाले तो धावणार और नाही रक्षा. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा मग हरिशी करुणा येईल तुझी. नाही तर मग सगळे ढकल जाऊ द्या गेलं गेलं एक पुढं जाऊ द्या गेलं गेलं एक पुढं जाऊ द्या गेलं गेलं एक पुढं. गोष्ट सांगितली तुम्हाला कोणती गोष्ट नाही सांगितली. सांगितलं तुम्ही आता मी सांगते मग तुमच्या लक्षात येईल. तुम्ही म्हणून घेतो सांगितलं होतं काय. ते 2 मित्र होते. मित्र आलं लक्षात आलं काय अगोदर काय म्हणतो लक्षात नाही माहित नाही. 2 मित्र प्रवासाला चालले होते. एक होता हिंदू आणि एक होता मुस्लिम. हे 2 मित्र. 2 आपण जरी नावं ठेवत असतो तर 2 लोक फार चांगले आहेत. हिंदूपेक्षा तर कितीतरी पटीला चांगले आहेत. मुसलमान आणि ख्रिश्चन. ते तुमच्यासारखे 33 कोटी देवाच्या मागे पडत नाही. लक्षात ठेवा. वार बदलला की देव बदलला असं नाही करत.
त्यांचा एकच बाप्पा आणि यांचा एकच अल्लाह तू ही रे नदी तू ही खुदा तेरा सहारा. बाकीचे भानगड आम्ही कोणाकोणाचा सहारा घेतो, कोणाकोणाच्या मागे पळतो, आयुष्यभर तेच करत राहा. संतांनी सांगितलं, दुनियाने सांगितलं तरी आपल्या डोक्यात काही शिरत आम्ही जे करायचं ते नाही. तसं काही होईल ना. खंडोबाने काही केलं तर तरी उचलणारच पाहिजे, देवीने काही केलं तर परडी, हे काहीच करत नाही. हे लक्षात येऊन ठेवा. तुमच्या कल्पना तुम्हाला बाधतात. हे देव बिचारे चांगलं करतील, वाईट तर करणारच हो नाही येत लक्षात ठेवा. तेव्हा चालले होते ते. आता पावसाळ्याचे दिवस, रात्रीसारखा खूप पाऊस झाला आणि नदीला पूर आला. आता पूर आल्यावर पलीकडे जायचं. मग ते दोघं चर्चा सुरू झाली. काय रे म्हणे आता जायचं कसं काय? काय नाही, तू तुझ्या देवाचं नाव घ्यायचं, मी माझ्या देवाचं नाव घ्यायचं. तारून देतो, देव तारून देतो ना. राम नाम हे काय म्हणतात, नौका भवसागरी. हे नुसतं बोलायचं नाही, तो तारून नेतोच. म्हणले बरं. मग त्यांनी फक्त एकच सुरू केलं ठोका, खुदा तेरा सहारा, खुदा तेरा सहारा, खुदा तेरा सहारा. आमचा आज शनिवारी शांत राहू नको, अजिबात मध्ये बोलत नाही. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मारुतीला वाटलं आपला भक्त बुडतोय म्हणून मारुतीला निघाले. मग यांनी वाट बघावं नाही. यांनी लगेच सुरू केलं. काय सुरू केलं? मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या, मला येळकोट घे. मारुतीला वाटलं जाऊन दे, गेले पुढे ढकल. मग खंडोपंत निघाले. आपला भक्त बुडतो आहे. मग यांनी वाट बघावं नाही ना. याने जरी भस्म उठे रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, कैलास राणा शिवचंद्र मरुळी, फणींद्र माथा मुकुटी जाळी, कारुण्य सिंधू दुःख हारी, तुझ वीर शंभो मज कोण ताई. खंडोबाला वाटलं गेला पुढे ढकल. मग भगवान शंकर निघाले ना. नंदीला हात मारले, बाबा चल माझा भक्त बुडतोय. मग आता याने भक्तांनी शंकराला तरी वाट बघा. याने लगेच बदलला तो. रंगा येई ओ ये रंगा येई ओ ये, विठाई किठाई माझे कृष्णाई का नाही रंगा येई ओ ये रंगा. भगवान शंकरला म्हणले थांब थांब थांब. तो म्हणजे तुम्ही घाई करता? नाही म्हणजे गिरायक पुढे गेले. मग देवीने वाघाला हाक मारले, चल म्हणजे माझा भक्त बुडतो आहे. पण यंत्रीची वाट बघा का नाही. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. बाईसाहेबांना म्हटलं जाऊ द्या, गिरेक पुढे. मग पांडुरंगाने हात मारी करून चल म्हणाले, माझा भक्त बुडतोय, लवकर ये. काय मात्र तू गरुडी उचल थांबा नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पांडुरंगाला वाटलं जाऊ द्या, गिरेक पुढे ढकललं. मग दत्तोबा निघाले. दत्तोबा मग आता दत्तोबाची तरी वाट बघा का नाही. हे पुढे ढकललं. जय संतोषी मा. शेवटी हे गटांगळ्या खाऊन बुडून मेलं. तो तरुण गेला. अल्लाह
कळलं का तुम्हाला मी कशाकडे सांगितलं? तेव्हा यस्तु कर्म प्रत्यागी सत्यागित्य विधीयते. म्हणून जो कर्माचा त्याग करतो त्याला याच देहामध्ये मोक्ष प्राप्त. आणि जो कर्मफलाची इच्छा करून कर्म करतो सगळ्याचा अभिमान घेतो. माझं 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 माझं, तुमचं काय आहे, सगळं माझे, तुमचं काय, आता घे नेवरावर बांधून तुझे हो, तुमचं काय आहे, सगळं माझं आहे. वर्गणीला 11 रुपये द्या रे, आणि का बुरावर बांधून मूर्खा नेणार का? खर्च करणार तुझे पैसे तुला, हे भूत. तेव्हा मला मुद्दा काय सांगायचा लक्षात ठेवा की जो कर्मफलाचा त्याग करतो त्याला याच देहात मोक्ष प्राप्त. आणि जो कर्माचा अभिमान घेतो त्याला अनंत कोट जन्म मरणाचं दुःख भोगावं. आणि हागा सव्यसाची मूर्ती लाभून देहाची खंती करती कर्माची ते गावंढे गाव. गावंढळ म्हटलं भगवंत. आणि हागा सव्यसाची, सव्यसाची म्हणजे दोन्ही हाताने बाण सोडणारा अर्जुन, म्हणून त्याला सव्यसाची एक नाव आहे 10 नावापैकी. काय हे अर्जुना, मूर्तीला होडी देहाची, ही देहाची मूर्ती आपल्याला काही दिवस वापरायला मिळालेली आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. हे काही दिवसापुरतं आहे. हे पुन्हा ज्याची त्याला द्यायचं आहे, हे विसरता कामा नये. काय म्हणजे मूर्ती लावून देहाची, ही जी देहाची मूर्ती आपल्याला मिळालेली आहे ही काही दिवसापुरती आहे. जसे 10 दिवसापुरते गणपती. आमची भावना काय आहे, 10 दिवसापुरते गणपती. काय थाट केला भरताच, आणि शेवटी गणपती जाते आणि रडले लोक. काय हो, दुःख झालं. एवढी सुंदर मूर्ती आता बुडवायची काय? तुलाही बुडवणारच आहेत म्हणा, जरा थांब. मूर्ती लावून देहाची, हे टिंगल आहे देवाची. लोकमान्य टिळकांनी केलं कशा करता, तुम्ही करता काय, जरा विचार करायचा काय की ते कशा करता केलं त्यांनी, आणि तुम्ही कशा करता करा. बंद केलं नाही होणारे आपोआप. बंद केलं नका म्हणून काय लक्षात ठेवा. काय जरा थांबा, थोडंसं बोल नका काय, थोडं थांबा, आपोआप बंद होणार. आणि हा गा सर्वेसाची मूर्ती लाहोणी देहाची खंती करती कर्माची ते गावंढे गा. म्हणून सांगितलं भगवंताने अर्जुना, अरे बाबा लक्षात ठेव, या देहाचा आकार तुला मिळालाय, प्राप्त झालाय तुला देहाचा आकार. त्याचा अभिमान घेऊ नको. मी फार सुंदर आहे, मी फार गोरी आहे, गोरा आहे, काळी आहे, काळा आहे, काय नकटी आहे, नकटा आहे, वगैरे वगैरे काय असेल याचा अभिमान घ्यायचे कारण आहे तुझं काहीच. देह तुझा कोणाचा आहे? कोणाचा आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. लक्षात ठेवा. म्हणून हा देहाचा आकार तुम्हा आम्हाला जो प्राप्त झालेला आहे, त्या देहाला आल्यावर कर्माचा कंटाळा करायचा. खंती करती कर्माची ते गावंडे गा. ते गावंडळ आहेत. लक्षात ठेवा. जे कर्माचा कंटाळा करतात, नाही कर्म तर करायलाच पाहिजे, फक्त गावंडळ म्हणजे मूर्ख असं शब्द वापरला. गावंडळ म्हणजे मूर्ख आहे. कर्माचा कंटाळा करायचा नाही, फक्त कर्माच्या फळाचा कंटाळा करायचा. असं भगवान अर्जुनाला आणि खूप सुंदर अशा प्रकारे या शेवटच्या अध्यायात सांगताय. किंवा झाली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या बघू. कुंडली कमलदा